तर मित्रांनो, बेलोना या गावामध्ये आयोजित श्रीराम महायज्ञ एवं श्रीराम कथा या आयोजनमध्ये तुम्ही पाहू शकता सर्व प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी केलेल्या आहे. अगदी तुम्ही माझ्या समोर पाहू शकता या ठिकाणी आरोग्य व्यवस्था, त्यानंतर खाण्यापिण्याची व्यवस्था आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तुम्ही पाहू शकता. चला तर या ठिकाणी काही सुरक्षा कर्मी बसलेले आहेत, त्यांना आपण विचारूया या आयोजनाबद्दल काय आहे त्यांच्या मनात. बोलू का? नमस्कार सर, काय नाव आहे तुमचं? माझं नाव निलेश वासुदेव चातरकर. तर निलेश सर, मला या थोडा आयोजनाबद्दल थोडी माहिती द्या. आयोजकाबद्दल म्हणजे इथे सुरक्षा व्यवस्था हे पोलीस स्टेशनने लावलेली आहे. इथं जी, आम्ही तिथे सुरक्षा व्यवस्था करत आहे, आमची ड्युटी बजावत आहे. आणि या आयोजनामध्ये तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी तैनात आहात? आम्ही आता 8 दिवस झाले. 8 दिवस झालेले आहे. तर या महायज्ञ या ठिकाणी जो आयोजित आहे, कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला या ठिकाणी जो हा परिसर रम्यमय परिसर पाहून आणि हे सगळं व्यवस्था पाहून आम्हाला खूप आणि अशी ड्युटी करूशा वाटते. आणि एका छोट्याशा गावामध्ये या आयोजनामध्ये तुम्ही या झाडांच्या सावलीत बसलेले आहात आणि या आयोजनाचा लाभ घेताय. काय सुरू आहे सध्या तुमच्या मनामध्ये? माझ्या मनामध्ये काय ड्युटी विषय चालू आहे, सुरक्षा व्यवस्थेविषयी आणि जे देवाचं नामस्मरण चालू आहे त्याच्याविषयी. आणि जेव्हा शहरामध्ये तुम्ही ड्युटी करता आणि सध्या तुमची ड्युटी या गावामध्ये लागलेली आहे, तर काय फरक जाणवतो? फरक म्हणजे असं काही जाणवत नाही. जसं जेव्हा आम्ही अंगावर जो हा कपडा घालतो, खाकी कपडा, हा आम्हाला घातल्यावर असं वाटते का आम्ही एक रक्षकच आहे, या देशाच्या रक्षकासारखे रक्षक आहे, जे जनतेला रक्षण करणं आमचं काम आहे. या बेलोना नगरीमध्ये अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झालेले आहे. या बेलोना नगरीचे जे साधू लोकांचे जे चरण या गावामध्ये स्पर्श झालेले आहे, ते आम्हा सगळ्या बेलोना वासियांना तसेच नरखेड वासियांना सुद्धा आम्हाला भाग्याची गोष्ट आहे. या भक्तिमय वातावरणामध्ये अतिशय सुंदर असं वातावरण या बेलोना नगरीमध्ये निर्माण झालेले आहे. आणि या ठिकाणी आम्हाला असं जणू काही पंढरपूरच या ठिकाणी या प्रयागराज मिनी प्रयागराज स्थापन झालेलं आहे असं वाटत आहे. आणि या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची सुरक्षाची जी आम्ही कमतरता पडू देत नाही. कुठेही असा अडचणीचा प्रश्न निर्माण झाला तिथे आम्ही तत्पर आहोत. कुठेही वादविवाद होत नाही, कुठेही अडचण होत नाही, कुठेही ट्रॅफिक जाम होऊ देत नाही आम्ही. आणि सक्षम आहोत. बेलोना नगरीमध्ये हा जो मिनी प्रयागराज आलेला आहे, हे बेलोना वासियांसाठी तसेच नरखेड लोक आजूबाजूच्या खेडेवासियांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी या भक्तीचा लाभ घ्यावा आणि जे साधू लोक आले आहे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे, ही माझी विनंती आहे. आणि या ठिकाणी जे दूरदूरून जे भक्त लोक येत आहेत, तर त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? आम्ही त्यांना जे पार्किंगची व्यवस्था बाजूला लावलेली आहे, गाडीचे म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलर हे प्रत्येक सिच्युएशन मध्ये आहे. कोणालाही त्या यज्ञकुंडामध्ये आम्ही असे सरळ जाऊ देत नाही. त्यांची पार्किंगची व्यवस्था साईडला आहे. कोणी यज्ञाच्या भोवताल जे फिरतात त्यांना आम्ही सुरक्षा देत असतो. कोणीही यज्ञामध्ये एंट्री करू देत नाही. त्यांना पायामध्ये चप्पल वगैरे घालू देत नाही. म्हणजे जे आमचे साधू लोकांचे जे म्हणणे आहे त्यांच्या प्रमाणेच आम्ही इथे ड्युटी करत आहोत. आणि कोणालाही त्रास होत नाही अशी आमची कठोर प्रयत्न चालू आहे. तर या आयोजनामध्ये तुम्ही पाहू शकता सुरक्षाकर्मी त्यांची ड्युटी व्यवस्थित पार पाडत आहे या ठिकाणी. आणि कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अजूनपर्यंत त्रास होणार नाही याची सुद्धा ते व्यवस्थित दखल घेत आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. नमस्कार मॅडम, काय नाव आहे तुमचं? माझं नाव रीना बोरकर. तर मॅडम मला सांगा, या आयोजनामध्ये भरपूर प्रमाणात श्रद्धाळूची भक्तांची गर्दी होत आहे. तर या ठिकाणी येणाऱ्या महिला त्यांना त्यांची सुरक्षा वगैरे कशी काय त्यांनी करायची याबद्दल तुम्ही काय बोलाल? त्यांची सुरक्षा वगैरे सगळे या लोकांनी सगळेच म्हणजे व्यवस्था केलेली आहे.
त्याच्याबद्दल काहीच नाही. सगळ्या लोकांची व्यवस्था केली आहे. इथनं लांब लांबचे लोक आलेले. जसं तर प्रयागराजला जसं हे झालं होतं आपल्या इथे, तसंच इथे पण म्हणजे सेकंड प्रयागराज समज आपण हेच म्हणूया ना, बरोबर सेकंड प्रयागराज. आणि त्याच्यानंतर इथले लांब लांबचे पंढरपूरचे, नाशिक, पुणा, नागपूर भरपूर दूरचे लांब लांबचे लोक आलेले आहेत. आणि त्या लोकांनी कोणतीच कसर ठेवली नाही, कोणती सुविधा सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आणि महिलांनी या ठिकाणी महिला वर्ग सर्वात जास्त येत आहे, त्यांनी कोणती दखल घ्यायला पाहिजे? यांनी जसं सगळे म्हणजे सगळ्यांना मदत केली पाहिजे. आणि हा कसा एकच जणांचा प्रोग्राम नाहीये, लाखो करोडो लोक इथे येतात. त्याच्यानी सगळ्यांनी मदत केलेली पाहिजे आणि सगळ्यांनी सहभाग होऊन ह्या प्रोग्रामला शेवट दिलेला पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी टीम तैनात केलेली आहे, संपूर्ण लक्ष यांचं लागले आहे. चला पुन्हा तुम्हाला काही नजारा मी दाखवतो आहे.